नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या करणं आपण टाळायला हवं. या गोष्टींसंदर्भात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर संक्रांती जरी अशुभ नसली तरी संक्रांतीच्या दिवशी काहीतरी करण्याचा सल्ला दिला जातो. तर महिला असोत किंवा पुरुष असो, त्यांनी या प्रत्येकाने किंवा मुलं असो किंवा मुली असो, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. यामुळे काय होतं तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि तुम्हाला पुण्यसुद्धा प्राप्त होतं आणि सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर नेहमी राहते. चला आजपासून सुरुवात करूया मग या नियमांचं पालन करायला. तर संक्रांतीचा सण 3 दिवस साजरा केला जातो. तर याच्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, तसंच दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत, असं हे 3 दिवस आपण साजरी करतो संक्रांत. तर 3 दिवस आपण बाजरीची भाकरी, भरभरून चटणी आणि मिक्स भाजी अशा पद्धतीने आहार घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण संक्रांत साजरी करायची आहे. आता काही काही गावांमध्ये बघा राळ्याच्या तांदळांचा भात बनवतात, खिचडी करतात किंवा इतर प्रकारचे पदार्थ, राळ्याचे तांदूळ किंवा तिळाचे वडी, तिळाचे लाडू असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यानंतर या दिवशी हे सर्व पदार्थ तयार करून आपण काय करतो, देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो आणि कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून नवविवाहित वधूसोबत या जेवणाचा आपण आस्वाद घेतो. तर याशिवाय संक्रांतीच्या सणासाठी म्हणजे पहिल्या सणासाठी त्यांचे कुटुंबीयही येतात. तर संक्रांतीच्या दिवशी आपल्यापैकी बऱ्याच नववधू हलव्याचे दागिने परिधान करतात बघा. तसंच हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा ठेवतात. तर ते एकमेकांना खूप उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण या संक्रांतीच्या सणामध्ये असतं. तर या दिवशी आपण साखरपूजनही केलं जातं बघा. आणि तिसरा दिवस म्हणजे असतो तो म्हणजे क्रांतीचा असतो, म्हणजे करी दिन म्हणतात बघा. हा 3 दिवसाचा सण आहे आणि संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात आपण साजरा करत असतो. तर आपण संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानधर्माला खूप महत्त्व आहे. आता आपण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास सर्व पापांपासून आपली मुक्ती मिळते आपल्याला आणि मोक्ष प्राप्त होतं असं म्हटलं जातं. त्यामुळं सर्व देवता प्रसन्न होतात आणि दानासोबतच जीवनात सुख, शांती आणि समृद्धीसुद्धा येते. असं केल्यानं आपल्याला पुण्यसुद्धा मिळतं आणि लक्ष्मीची कृपा होते, सूर्यदेवांची कृपा होते आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी यश मिळत जातं आपल्याला. तर अशा प्रकारे आपण संक्रांतीच्या दिवशी, आता भोगीच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे असतात बघा. आणि संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशीसुद्धा आपण स्नान करताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, आता आपल्याला नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं, तर अशा वेळी आपण काय करायचं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ टाकायचे आणि त्याने आंघोळ करायची किंवा गौमूत्र टाकायचं आणि आंघोळ करायचे. अशा प्रकारे स्नान केल्यावर ते अभ्यंग स्नान मानलं जातं. आता अभ्यंग स्नान हे आपण सकाळी लवकरच करायचं आहे. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठूनच स्नान करा. केस तुम्हाला भोगीच्या दिवशी धुवायचे आहेत, संक्रांती दिवशी नाही. प्रत्येक महिला या केस भोगीच्या दिवशीच धुतात. तसंच या आपण संक्रांतीमध्ये काही गोष्टी आहेत त्या आपल्याला निश्चितपणे टाळायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, उद्धटपणे बोलणं टाळायचं आहे. तसंच आपण गाई म्हशींसाठी गवत कापून आणतो बघा शेतामधलं, ते कापणं पण आजच्या दिवशी टाळायचं आहे. तसंच आपण नोकरांची कामं करणंसुद्धा टाळायचं आहे असं म्हणतात. पण आपण सगळे हे नियम आता जमेल तसे पाळणं शक्य होत नाही, तितकं पाळले जात नाहीत.
दात घासणे वगैरे नाही तरी चालेल, पण उणे दुणे बोलायचं नाही या दिवशी. कोणाला काहीही अपमानास्पदसुद्धा या दिवशी बोलायचं नाही, किंवा कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमानसुद्धा आपण या दिवशी करायचा नाही. कारण का करायचा नाही? कारण जर या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीचा किंवा कोणाचाही घरातल्या व्यक्तींचा तुम्ही अपमान केला तर तुम्हाला पापाचे भागीदार बनायला लागेल. असं म्हटलं जातं की जर तुमच्या घरी गरीब किंवा वृद्ध व्यक्ती आला असेल तर त्याला कधीही तुम्ही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. तर त्याला तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्ही त्यांना दान नक्की करा. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या क्षमतेनुसार थोडं तरी दान तुम्ही या दिवशी नक्की द्या. असं केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तर मिळेलच, आणि त्याचबरोबर तुमचं यश, कीर्ती आणि सन्मानसुद्धा या दिवशी दान केल्यामुळे वाढतो. आता भिकारी, साधू किंवा वृद्ध व्यक्ती आल्यास त्याला रिकाम्या हाताने आपण परत जाऊ द्यायचं नाही. या दिवशी ते कामाशी संबंधित जर काही खायला मागत असतील, खात नसतील, तर ते तुम्ही त्यांना दान म्हणून द्यायचं आहे. कारण हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो, म्हणून या दिवशी कांदा आणि लसूणसुद्धा खायचा नाही बघा. तर कांदा आणि लसूण हे तामसिक अन्नाचा भाग असतो, म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी याचा जीवनावर परिणाम होत असतो. म्हणून आणि आपली आर्थिक स्थितीसुद्धा बिघडू शकते. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कांदा आणि लसूण वर्ज्य करायचा आहे. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी नक्कीच टाळा. आता याच्यामधले सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या दिवशी सात्विक अन्न खायचं. तीळ, गूळ, मूग डाळ, खिचडी इत्यादींचं सेवन करायचं, आणि या दिवशी ब्रह्मचर्यसुद्धा पाळायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गाई किंवा म्हैशीचं दूध काढायचं नाही आहे, कारण ते दूध काढणं पण अशुभ मानलं जातं. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या घरातील झाडं किंवा झाडांच्या फांद्या वगैरे जर आपण कटिंग करणार असो तर तेही या दिवशी करायचं नाही. झाडे तोडायची नाही आहेत या दिवशी. झाडं तोडणं, गवत तोडणं असं कोणतंही काम आपण करायचं नाही. या दिवशी तुम्ही पवित्र नदी जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही नक्की स्नान करा. शक्य असेल तर तुम्हाला जरूर करा. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर घरी आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आपण. असं केल्याने आपल्याला अतिशय चांगले असे अनुभव येत जातात बघा. तर ही काही छोटी छोटी कामे आहेत जी तुम्ही या दिवशी करणं टाळलं पाहिजे. चांगलं काम करण्याऐवजी तुम्ही गरजू आणि गरीब लोकांना दान करू शकता. आणि जर तुम्ही गरजू आणि गरीब लोकांना जर दान केलंत ना तर तुम्हाला त्याचं नक्कीच चांगलं फळ मिळत असतं. कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि सूर्य उत्तरायणाला लागलेला असतो. त्यामुळे उत्तरायणाच्या काळामध्ये आपल्याला सूर्यदेवता भरभरून असं देत असतात. म्हणून आपण जितकं देऊ त्याच्या दुप्पट आपल्याला सूर्यदेव परत मिळवून देत असतात. म्हणून या दिवशी दानाला खूप महत्त्व असतं. आणि तुमच्या जीवनामध्ये जर समृद्धी यावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी तुम्ही आपल्या क्षमतेनुसार जे काही तुम्हाला तुमची कुवत आहे, क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार कोणत्याही गोष्टीचं तुम्ही दान करू करायला. आता मी तुम्हाला जे काही करायला सांगते ना ते हिंदू कॅलेंडरनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी करण्यास पूर्णपणे निषिद्ध आहे. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नियमांचं जास्तीत जास्त पालन करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.